वरईची खिचडी आज आपण बघूया. ही उपवासाला चालणारी अशी टेस्टी खिचडी कशी बनवायची ते. आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि भरपूर उपवासाचे दिवस येणार आहेत. त्याच्यामुळे ही रेसिपी म्हणजे अगदी योग्य टाईमला मी आता अपलोड केली आहे. तर काही लोक वरईला समो म्हणतात, काही भगर म्हणतात. अतिशय टेस्टी लागते ही खिचडी. तर आता मी आज एक क्लेपॉट घेतला आहे, मातीच्या भांड्यात बनवणार आहे मी ही खिचडी. आणि मी ते तूप टाकलं आहे गरम करायला. तूप तुम्ही तेलावर पण करू शकता, पण तुपात केली तर ती खिचडी फार टेस्टी लागते. तर आता आधी तुपावर मी थोडेसे शेंगदाणे आणि काजू तळून घेणार आहे आणि ते बाजूला काढून ठेवते बोलमध्ये. म्हणजे आपली खिचडी शिजली का आपण ते त्याच्यावर गार्निश करू शकतो. तर ही खिचडी जी आहे ती पटकन बनते, ह्याला तयारी पण फार काही विशेष लागत नाही आणि चवीला पण छान असते. तर आता आपले काजू तळून झाले आहेत. आता तूप गरमच आहे, तर त्याच्यात मी आता टाकणार आहे जिरं. आणि जिरं छान फुललं का मग आपण त्याच्यावर टाकूया आलं आणि मिरचीची पेस्ट. आता ह्या खिचडीला ना एकच आहे की तुम्हाला आलं आणि मिरची छान घालायला पाहिजे, कारण नाहीतर तुम्ही कमी मिरची टाकली ना तर ती खिचडी पचपचीत लागते. त्याला मिरची आणि आलं व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि अशी जाडी भरडी कोर्स पेस्ट करून आपण ती जिऱ्यावर टाकायची फोडणीला. आणि मग ती शिजली का मग आपण आपला वरई टाकायची त्याच्यावर. वरई काय मी 15 मिनटंच भिजवून घेतली, जास्त वेळ भिजवायची काही जरूर नाही वरईला. 15 मिनटं इनफ होतो. आता ही वरई आपण छान आपल्या आलं मिरचीची पेस्ट आणि जिऱ्यावर छान मिक्स करून घेऊया आणि मग आपण त्याच्यात टाकायचं पाणी. तर आता मी ते मिक्सरमध्ये थोडंसं जे वाटण होतं त्याच्यातच थोडं पाणी मिक्स करून थोडं एका पॅनमध्ये कोमट करून घेतलं आहे. आणि 1 वाटी वरई घेतली तर त्याला मी घेतलं आहे 3 वाटी पाणी. पाणी मिक्स करून झालं का आपण त्याच्यात टाकायची चवीपुरती साखर आणि मीठ आणि हे सगळं छान मिक्स केलं का आपण मग त्याच्यात टाकायचं शेंगदाण्याचं कूट. आता शेंगदाण्याचं कूट पण ना एकदम असं पिठासारखं एकदम बारीक नाही करायचं, जरा जाडं भरडच करायचं, म्हणजे मग ते त्या खिचडीत खूप छान लागतो. हे सगळं मिक्स केलं का झाकण ठेवून आपण खिचडी शिजवून घ्यायची. वरई शिजायला अजिबात वेळ लागत नाही, एक 3-4 मिनटातच छान पाणी सोक करून घेते आणि वरई शिजते. तुम्ही बघितलं आहे. आता आपण झाकण काढल्यावर आपली वरई मस्त शिजली आहे. तो वरईचा दाणा छान फुलला आहे. तर आता आपण त्याच्यावर टाकूया आपले तळलेले काजू आणि शेंगदाण्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ते मिक्स केलं का आपली खिचडी रेडी. तर तुम्ही बघता किती छान दिसते आहे ही खिचडी. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फॉलो करा माझी फेसबुक पेज पण, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विथ साहित्याच्या लिस्टबरोबर. बघा कशी मस्त दिसते आपली खिचडी. तर आता मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते आहे आणि बघितलं कशी सजलेली खिचडी कशी एकदम टेम्पटिंग आहे. तशी रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा. थँक्यू.